बेकार तरुण झुरळ, न्यायाधीशांच्या डोळ्यात मुसळ. तरुणांबाबत सरकार आणि प्रशासन नेहमीच वांग्याचीच स्थिती करताना दिसते. पण कोर्टाला तरुणाईला खाजविण्याचा कोणताही अधिकार नाही. कोर्ट नेहमीच विक्षिप्त भूमिका घेत असते. कोर्टाच्या तरी पायरीवर तरुणांनी नोकरीसाठी कधीच डोके आपटले नाही. सरन्यायाधीशपदावर बसलेल्या व्यक्तीने तरुणांची टिंगलटावाळी करावी. इंदुरीकरांच्या शब्दात सांगायचे तर रात्री 90 चढविली की सकाळी उतरत नाही. उतार वयात मग बेताल बडबड चालते. सरन्यायाधीशांनी आता कितीही बोटांवरचे थुंकी उडविण्याचा प्रयत्न केला तरी घोड्यांनी हरभऱ्याचे शेत फस्त केले. या झुरळांना चांगले कळते शिवसेना कोणाची. मात्र तुम्ही 4 वर्षे झाले तरी चाच पडत आहात. राज्यघटनेपेक्षा असा कोणता मोठा अभ्यास करता आहात? त्यामुळे लोकशाहीसाठी नवीन दिवे लावले जाणे अपेक्षित आहे काय? आईवडील गुरुजनांच्या संस्कारांची पुंजी कायम पाठीवर असते. त्याला जागून निर्णय घ्यावे लागतात. आपण संस्कारांची पातळी यमुना नदीत विसर्जित केली काय? राजकारण्यांनी कमरेचे सोडून धोबीघाटावर आपटून चावडीवर धोतर वाळत टाकले आहे. तेथून काढून घेण्याची तुमच्यात तरी हिंमत नाही. कारण चावडीवर पंच निर्णय घेतात. पंच हे नेहमीच जागेपणाने निर्णय घेतात. तुमचे निर्णय नसेत असतात, झिंगेत असतात, विंगेत असतात. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.